की सगळ्यांना वाटायचं की कर्डिले साहेब हे आपलेच आहे, ही भावना खऱ्या अर्थाने आपल्या जनसामान्यांमध्ये त्यांच्या प्रती होती. आणि म्हणून निरंतर सातत्याने कष्ट करायचं, लोकांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सकाळी 6 वाजता घरी घरातून बाहेर पडायचं, अशा प्रकारची त्यांची भूमिका ही असायची. आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने कर्डिले साहेबांनी आपल्या कुटुंबाकडे अक्षय कर्डिलेंच्या भाषणामध्ये जाणव, एकुलत्या एक मुलाला सुद्धा शेवटी या व्यासपीठावर आपला फॉर्म भरत असताना जे त्यांनी भाषण केलं, खरं तर कुणावरही अशी वेळ येऊ नये. एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहेत, इतक्या मोठ्या दुःखात असताना देखील एवढं भक्कमपणे एवढ्या मोठ्या लोकांच्या समोर अशा पद्धतीचं भाषण करणं ही सोपी गोष्ट नाही. आम्ही सर्व राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते झालो, परंतु अशा स्वरूपामध्ये आपल्या राजकारणाची सुरुवात होईल. आणि खऱ्या अर्थानं अक्षयने जे भाषण केलं, त्या भाषणाच्या वेळी माझ्या सुद्धा आपल्या सगळ्यांकडे लक्ष होतं. लक्ष एवढ्यासाठी होतं की मलाही वाटायचं की वय कमी आहे, अक्षय भाषण कसं करणार, जबाबदारी कशी सांभाळणार. पण त्याच्या भाषणामधून आपल्याला दूरदृष्टी दिसली, त्याचं कर्तृत्व दिसलं. म्हणून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कर्डिले साहेब काळजी करू नका, आम्ही सर्व त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहोत, त्याला साथ सहकार्य देऊ. आणि आज अक्षय कर्डिलेने अशा पद्धतीचं या व्यासपीठावर आपल्याला संबोधित केलं, हे आधुनिक राजकारणाचा धुरंग आहे, धुरंगा. हे सोपं नाही, बिलकुल सोपं नाही. दुःखामध्ये भाषण करणं व्यासपीठावरून या मंचावरून अजिबात सोपं नाहीये. आणि तुम्हाला विश्वास दिला, आपल्याला भविष्य काळामध्ये कर्डिले साहेबांनी एवढं मोठं विश्व निर्माण करून ठेवलेलं आहे. त्यांनी स्वतः कबुली दिली की मी तर काहीच केलं नाही, पण अण्णा तुम्ही चळवळली ही सगळी मायाजाळ जबाबदारी घेतो, यांना सांभाळण्याची आणि त्यांना वडीलधारी म्हणून मान सन्मान द्यायची, त्यांच्या दुःखात सुद्धा मी सातत्यानं लक्ष घालीन अशी प्रार्थना दिली. भारतीय जनता पार्टीनं अक्षय कर्डिलेंना तिकीट दिलं. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील हा विश्वास टाकला. आदरणीय राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांना तिकीट दिलं. पालकमंत्री महोदयांनी अतिशय लक्ष घालून गेल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कर्डिले कुटुंबियाशी संवाद साधत, जनतेशी संवाद साधत या क्षणापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. संग्राम भयांनी जे भाषण केलं, तर खऱ्या अर्थानं तुमची आमची आता येणाऱ्या कालखंडामध्ये जबाबदारी आहे. प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री काही निवडणुकीचा फॉर्म भरायचा काही तासाचा कालावधी असताना जी प्रक्रिया पार पाडली, निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या स्वरूपाचं काम करणं, कर्तव्य करणं हे आपली जबाबदारी आहे. दुःखामध्ये असताना निवडणुकीला